ऑडिओ क्लिप नंबर 2. दादांचं अमृतानुभवाचं लेखन पांडुरंगाच्या कृपेने सुरू झालं होतं. ते 3-4 वर्ष चालूच असावं. मध्यंतरी अमृतानुभवाच्या 10 प्रकरणांपैकी 7 प्रकरणं पूर्ण झाल्यावर दामू अण्णांच्या स्वर्गवासाचा घोर प्रसंग उद्भवला. त्यामुळे ग्रंथाचं लेखन बरेच दिवस थांबलं होतं. दामू अण्णांच्या मृत्यूचा दादांच्यावर गंभीर परिणाम होऊन त्यांची लेखणी खुंटते की काय अशी भीती परिवारातील पुष्कळ लोकांना वाटत होती. नांदेडचे सुप्रसिद्ध कवी देवीदास लक्ष्मण महाजन यांनी काळजीतून स्फुरलेलं कविताबद्ध पत्र दादांना पाठवलं होतं. त्याचा शेवट करताना ते म्हणतात, त्यागाल जरी चिपोळ्या वाम करातील तरी त्यजा मात्र सव्य करी राहू द्या काव्यासव लेखणी अहोरात्र. वेडे पोर म्हणा मज परी माझा शब्द हा नका मोडू. सेवा सरस्वतीची काही झाले तरी नका सोडू. सुदैवाने श्री महाजन यांची ही विनंती सफल झाली. प्रिय शिष्याच्या मृत्यूने दादा दुःखित अवश्य झाले, पण हतप्रज्ञ झाले नाहीत. अनेक प्रकारची काव्यरचना पुढेही त्यांच्या हातून विपुल झाली आणि महाराष्ट्र शारदेला साशंकित राहण्याचं कारणच उरलं नाही. तिच्या प्रसन्नतेचं रसिकांना यथेच्छ आस्वादन करता आलं. अमृतानुभवाच्या 7व्या प्रकरणापुढील 3 प्रकरणं श्री विठ्ठल यशवंत मराठे, भगवानराव मांजरमक्कर या उभय लेखकांनी लिहून पुरी केली. या प्रसंगाचा दादांनी शेवटी उल्लेख केलेला आहे. शके 1849 प्रभव नाम संवत्सरास मासोत्तम ज्येष्ठ मास श्री गंगेच्या तटाकी स्थान रत्नेश्वर रामपुरी वद्य प्रतिपदा गुरुवारी गायत्री पुरश्चरणाभीतरी ग्रंथ कळसा गेला. हा ग्रंथ लिहिण्याची कलम दामू नामाची होती ती मोडली साची 7 प्रकरणे झाल्यावरी कलम सर्वांग सुंदर मोत्यापरी काढी अक्षर तिचा झाला चक्काचूर काळरूपी वाऱ्याने. उत्तम कलम निघून गेली ग्रंथरचना रेंगाळली ती कशी बशी पुरी केली भगवान विठ्ठल काड्यांनी. काळ कुणाकरताही थांबत नाही. राधाबाई अनंत आणि गंगू या चिमण्या बालकांच्याकडे पाहून दिवस कंठीत होत्या. काळ जसा कुणाकरता थांबत नाही ना, तसंच काळासारखं दुःखावर दुसरं औषधही नाही. हळूहळू मुलांच्या बाललीला राधाबाईंच्या अंतःकरणाला आनंद देऊ लागल्या. प्राप्त परिस्थितीत त्यांचा सहवासही राधाबाईंना आधारासारखा वाटू लागला. स्वयंपाकघरातच त्यांचा अधिक काळ जायला लागला. चंद्रात्या, मंगला काकू, वहिनीबाई जोगळेकर या दादांच्या शिष्या होत्या. त्यांचाही सहवास राधाबाईंना उपयुक्तच ठरला. त्यातही चंद्रात्या खूपच प्रेमळ, तर वहिनीबाई काहीशा खाष्ट, काहीशा उथळ होत्या. मंगला काकू मात्र गंभीरच असायच्या. जुन्या काळातील सासूबाईंसारखं वहिनीबाईंचं वागणं होतं. त्याचा थोडा अनुभवही राधाबाई घेत होत्या. पण राधाबाईंना तिघींच्या सहवासात थोडीशी उभारी मिळाली. चंद्रकलेप्रमाणे अनंताचा विकास होत होता. दादांच्याकडून लिहिणं वाचणं शिकायला लागला होता. त्याची स्मरणशक्ती उत्तम होती. दादाजी पांडुरंगाची भूपाळी म्हणत असत. ती या चिमुकल्याने वयाच्या 3ऱ्या वर्षी उत्तम प्रकारे पाठ केली होती. तसंच त्याचं इतरही पाठांतर उत्तमच होतं. अनंताच्या पाठांतर शक्तीकडे पाहून दादाही कधीकधी स्तिमित होत असत. दामू अण्णांनी देह ठेवल्याला 2-2.5 वर्षे आता झाली होती. दिवाळीच्या 8-10 दिवस आधी अनंताला बराच ताप आला. 4 अंशापर्यंत तो चढत असे. असे 2-3 दिवस गेले. लेकरू दिवाळीपर्यंत बरं होणं कठीणच होतं. पण प्रत्यक्ष दिवाळीत लेकराला काही खाता यायचं नाही म्हणून दादांनी दिवाळीच साजरी केली नाही. अनंताच्या दुखण्याने राधाबाई अस्वस्थ झाल्या. दादांनी त्यांना धीर दिला. राधा, का वृथा काळजी करतेस? गोदामाता समर्थ आहे तिच्या लेकराला सांभाळायला. अनंताच्या दुखण्यात औषधोपचाराबरोबरच श्री विष्णू सहस्त्रनामाच्या पाठावर दादांचा भर असे. अनंताची प्रकृती पूर्ववत झाली, मात्र दादा त्याला सतत जपतच असत. एके दिवशी दादांना
राधामाय तक्रारीच्या सुरात सांगत होत्या, दादा, अनंत फार हट्टीपणा करतो. त्याच्या वाचनाचा नाद तर इतका वाढला आहे की त्याला खाण्यापिण्याचं भानच राहत नाही. पुस्तकात एकदा डोकं घातलं की इकडे तिकडे पाहणंच नाही. हातातलं पुस्तक हिसकावून घेईपर्यंत त्याला मनुष्य जवळ आलेला दिसतच नाही. मनात ठरवलं असेल तेवढं वाचन पुरं झाल्याशिवाय हा खात नाही, पित नाही. कितीही हाका मारल्या तरी त्याला ऐकूही जात नाही. हा सारखा रामायण महाभारताची पुस्तकं घेऊन वाचत बसलेला असतो. त्याची पुस्तकं पाठ व्हायची वेळ आलेली आहे. 6 वर्षाच्या एवढ्या लहान मुलांनी असं वागावं याची आता मला काळजी वाटते. त्यावर दादा हसून म्हणाले, अगं राधा, काळजी कसली करतेस? कौतुक कर की. अनंत लहानपणी अगदी रोगट होता. तो आठवडेकरी होता असं म्हटलं तरीही चालेल. त्याच्या त्या अशक्तपणामुळे त्याला लवकर म्हणजे वेळेवरी शाळेत घालावं असा विचारही दादांच्या मनाला शिवला नाही. त्यांनी त्याला 9व्या वर्षापर्यंत आपल्या नजरेआडही केलं नाही. त्यामुळे अनंता 10 वर्षाचा होईपर्यंत शाळेतच गेला नाही. भाविक भक्तांच्या आग्रहामुळे दादा त्या काळात पुष्कळ प्रवास करीत असत. अनंताला आपल्याबरोबर घेऊन जात असत. दादा बाल अनंताला आपल्या कुशीत घेऊन झोपत असत. अनंताला झोपेत लोळण्याची सवय असल्यामुळे काही लोक अंथरुणाच्या दोन्ही बाजूला लोखंडाच्या ट्रंका ठेवीत. ट्रंकेवर आदळून लागलं म्हणजे लोळण्याची सवय नाहीशी होईल असं कारण पुढे केलं जाईल. दादा त्या ट्रंका काढून टाकण्यास भाग पाडेत. अनंताचं अंथरूण त्यांच्या अंथरुणासवर ओढून घेत असत. ट्रंकेच्या ऐवजी लोड किंवा तक्क्या ठेवीत आणि म्हणत, ट्रंकेवर आपटून त्याला व्रड पडेल, लेकराला त्रास होईल, तुम्ही माणसं आहात की कोण आहात? अनंत आता 6-7 वर्षाचा झाला होता. दादांच्या परिवारातील काही मंडळी तसेच स्नेही मंडळी कधीकधी अविचाराने वागत असत. दामू अण्णा लवकर गेले. त्यावेळी मुलं अगदीच लहान होती. यात मुलांचा काय दोष? पण कुणी अनंताला खोडसाळपणे विचारित असे, अनंता, दासगडू महाराज सहस्त्रबुद्धे आणि तू आठवले, मग ते तुझे आजोबा कसे? असं विचारल्यावर लहान लेकरू काय उत्तर देणार? उत्तर देता येत नाही हे लक्षात आल्यावर अनंता तिथून हिरमसून निघून जात असे. पण हे प्रसंग वारंवार घडत असत. ही वयाने मोठी असलेली माणसं अशी का वागतात हा एक सनातन प्रश्न आहे. पण या लोकांच्या अशा वागण्यामुळे अनंताची घुसमट होत असे. आजोबा हे तर त्याचे सर्वस्व होते. ते आणि तू वेगळे आहात अशी जाणीव लोक करून देत होते. हे त्यांना बिलकुल सहन होत नसे. त्याच्या बालमनावर या गोष्टीचा विपरीत परिणाम होऊ लागला. त्यामुळे हळूहळू तो हट्टी आणि तापट व्हायला लागला. पण दादा मात्र त्याची प्रत्येक मागणी प्रेमाने पुरी करीत असत. त्याचे लाड करीत असत. राधाबाईंनाही कधीतरी असं वाटायचं की या लाडामुळे अनंता अधिकच हट्टी होईल, वाया जाईल. त्या संचितही होत असत. पण दादा म्हणायचे, राधा, तू काळजी करू नकोस, पांडुरंग सगळं काही चांगलंच करेल. इसवी सन 1927 ते 28 या कालावधीत दादांनी अनंताच्या तब्येतीचा विचार करून शिक्षणासाठी त्याला शाळेत पाठवण्याच्या ऐवजी श्री खाडीलकर आडनावाच्या एका शिक्षकांना अनंताला शिकवण्यासाठी नेमलं. ते सेवानिवृत्त होते. अतिशय प्रेमळ होते. तरीही दादा त्यांना म्हणाले, गुरुजी, अनंता अशक्त आहे. त्याला त्याच्या कलाने शिकवा. त्याला मारू बिरू नका हं, आणि रागवू पण नका. खाडीलकरांनी अनंताला पाढे, रामायण, महाभारतातल्या गोष्टी, शिवाजी महाराज, रामदास यांच्या गोष्टी, काही थोडे तोंडी हिशोब करायचेही शिकवले. कुशाग्र बुद्धीने अनंताने ते सारं आत्मसात केलं. खाडीलकर मुळातच शांत प्रवृत्तीचे. ते अनंतावर काय पण कुणावरच कधीही रागवल्याचंही दिसलं नाही. त्यांना आवडत असे म्हणून की काय, पण त्यांच्यामुळेच बाल अनंताची रामविजयाची पोथी पाठही झाली होती. दादांचे एकनिष्ठ भक्त दत्तोपंत कस्तुरे दादांची खूप सेवा करायचे. ते तबला वाजवायचे आणि दादांना कीर्तनात साथही करायचे. दादा त्यांचं सर्वस्व होते. बाल अनंताशी ते अत्यंत प्रेमाने खेळायचे. बाल अनंतालाही त्यांचा लळा लागला होता. अनंता त्यांच्याजवळ खूप वेळ असायचा. त्यांच्या गळ्यात दोन्ही हात घालून त्यांना लोंबकाळतच असायचा. आणि दत्तोपंतही प्रेमाने म्हणायचे, अनंता, मध्येच हात सोडशील तर ठोकीन हं. अनंताचं 8वं वर्ष संपत आलं होतं. दादांना त्यांचं मौंजीबंधन करायचं होतं. अर्थातच बाबांच्या आशीर्वादाने हे कार्य संपन्न व्हावं अशीच त्यांची इच्छा होती. त्यांनी मुंजीचा मुहूर्त निश्चित केला. त्याप्रमाणे राधाबाई परिवारातील अन्य काही मंडळींना बरोबर घेऊन ते शिर्डीला गेले.
मुंजीचं देवदेवक बाबासाहेब नांदेडकर यांनी ठेवलं होतं. धोंडोपंत तथा बाबासाहेब नांदेडकर यांनी अनंताच्या मुंजीसाठी सर्व प्रकारचे कष्ट घेतले. शिर्डीला साईबाबांच्या समोर अनंताच्या मुंजीचा मंगल सोहळा थाटात पार पडला. राधाबाईंचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. पण एकच उणी होती, ती बाल अनंताच्या पित्याची, म्हणजेच दामू अण्णांची. बाल अनंतावर गायत्रीचा संस्कार झाला. बटू मौंजी बंधनानंतर रोज संध्या करायचा. राधाबाईंचा एक कटाक्ष होता, अनंताने अंघोळ करून देवाला नमस्कार करावा, मग संध्या करावी आणि त्यानंतर त्याला दूध खाणं जे पाहिजे असेल ते मिळेल तोपर्यंत नाही. अनंता हूड होता. त्याला खेळ फार प्रिय होता. अनंता कुठेही खेळत असताना तरीही एक कान राधाबाईंची चाहूल घेण्यात त्याचा दक्ष असायचा. त्या स्वयंपाकघरात कामात व्यस्त असताना पण त्यांचं सगळं चित्त अनंतापाशीच असायचं. एकदा अनंता वाड्याच्या मागच्या बोळ्याला लागून असलेल्या वाड्यात खेळत होता. खेळता खेळता तो पडला आणि स्वाभाविकपणे आई ग असं म्हणून जोरात ओरडला. त्यावेळी त्याची आई त्याच्यासमोर उभी होती. प्रसंग असा झाला, राधाबाईंच्या कानावर आई ग अशी हाक अनंताने मारण्यापूर्वीच आली. ती माऊली हातातलं काम टाकून आवाजाच्या दिशेने धावली. ती पोचली त्यावेळी अनंता पडला होता आणि तो आई ग म्हणून जोरात ओरडला. याचं सर्वांना आश्चर्य वाटलं. राधाबाईंचा सगळा जीव अनंताच्या ठिकाणी एकवटलेला होता. चैतन्य तत्वाला कालाची मर्यादा थोडीच आहे. बालकाच्या संकटाची चाहूल राधामातेला संकट येण्याच्या आधी लागली. तिच्या लेकराची हाक तिला ऐकू आली आणि ती वेळेवर पोचली. भुवईला लागून मोठी खोक पडली होती. डोळा थोडक्यात वाचला होता. जखम अर्धा इंचापेक्षाही जास्त खोल होती. रक्त भळाभळा वाहत होतं. ती राधामाय लेकराला घेऊन घरी आली. त्याच्यावर औषधोपचार केले. त्या जखमेची खूण मात्र तशीच कायम राहिली. पंढरपुरात दादांचे श्री मुकुंदराजांचं कीर्तनाख्यांचा लिहिणं चालू होतं. कुणी लोक भेटायला आले म्हणून दादा त्यांच्याशी बोलण्यासाठी बैठकीत गेले. अनंता बाहेरून खेळून आत आला. दादांच्या कवनाच्या देता घरी दधी पदा नमिले मुकुंदे येतो कृपा मजवरी जननी असू दे मी त्वत कृपे पशुपती आपुला करीन या 3 ओळी लिहून झालेल्या होत्या. अनंताने लीलया 4थी ओळ पूर्ण केली. त्याच्या ठाई असलेल्या प्रतिभेचा हा प्रथम आविष्कार होता. अज्ञान जीव भवसागरी उद्धारीन. दादांना याचं फार कौतुक वाटलं. ते आल्या गेलेला ती ओळ अनंताने रचली, ती ओळ अनंताने रचली म्हणून सांगायला लागले. दादांना नातवंडाच्या प्रतिभाशक्तीची जाणीव झाली. अनंताच्या या प्रतिभेमागे ईश्वरी अधिष्ठान आहे असंच दादांना जाणवलं. अनंतरची ती ओळ दादांनी मोठ्या कौतुकाने कवनात तशीच ठेवली आहे. अनंता श्री आणि सौ मांजररमकर यांना आजी आजोबाच म्हणायचा. अनंताचं वाचन चांगलं असल्यामुळे आजी दादांची पुस्तकं त्याच्याकडून वाचून घेत असे. भगवानरावांच्या पत्नी हरणाबाई निरक्षर होत्या पण मोठ्या सात्विक होत्या. त्यांनी दादांच्या भक्तिलीलामृत, संत कथामृत, भक्तिसारामृत या 3ही ग्रंथांच्या अवतरणिका अनंताकडून म्हणून घेऊन ऐकून पाठ केल्या. अर्थातच अनंताच्याही त्या पाठ झाल्या. 1930 साली अनंताला वयाच्या 10व्या वर्षी परमपूज्य दादांनी शाळेत घातलं. तोपर्यंत लोक विचारायचे, काय दादा नातवाला अजून शाळेत नाही घातलं का? दादा उत्तर द्यायचे, लेकरू 2 वर्ष उशिरा शहाणं झाल्यामुळे काहीही बिघडत नाही. अनंताची प्रकृती यथातथाच होती तरीही अवखळपणा काही कमी नव्हता. तो बालपणीच पोहायला शिकला होता, चंद्रभागेच्या पात्रात. नंतर शिर्डीला गेल्यावर विहिरीत पोहायला शिकला. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण ओम नमः सिद्धम इथपासून सुरुवात करणार आहोत.